मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील देवळालीसह धुळे, लासलगाव, मूर्तिजापूर या नव्याने विकसित केलेल्या अमृत भारत रेल्वे स्थानकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले। देशभरातील 103 पुनर्विकसित अमृत भारत रेल्वे स्थानकांचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपन्न झाले। या स्थानकांचा विकास अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत करण्यात आला असून यामध्ये मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील देवळाली, मूर्तिजापूर, धुळे व लासलगाव स्थानकांचा समावेश आहे। या स्थानकांवर भव्य प्रवेशद्वार, आकर्षक फसाड, हाय मास्ट लाइटिंग, आधुनिक प्रतीक्षालय, तिकीट काउंटर, सुसज्ज स्वच्छतागृहे आणि दिव्यांग व वृद्ध प्रवाशांसाठी रॅम्प यांसारख्या आधुनिक सुविधा विकसित करण्यात आल्या। प्लॅटफॉर्म कव्हर शेड, कोच इंडिकेशन प्रणाली आणि डिजिटल डिस्प्ले ही लावण्यात आले। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधेसाठी लिफ्ट, एस्केलेटर आणि विशेष मार्गांचे निर्माण सुरू आहे। ही स्थानके आता केवळ प्रवासाचे केंद्र राहिले नाहीत, तर सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचेही केंद्र बनतील, जिथे नागरिक केवळ प्रवासासाठी नव्हे तर आनंद व विश्रांतीसाठी येतील असा विश्वास रेल्वेने व्यक्त केलाय। अमृत भारत स्टेशन योजना दीर्घकालीन विकासावर लक्ष केंद्रित करणारी योजना असून प्रत्येक रेल्वे स्थानकासाठी मास्टर प्लॅन तयार केला जाते। हा प्लॅन प्रवाशांची संख्या, वाहतुकीची गरज याचबरोबर स्थानिक सांस्कृतिक गरजा आणि शहरी विकासाच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरणार आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक स्थानकाचे स्थानिक गरजेनुसार सुधारणा करण्यात येतील, ज्यामुळे प्रवाशांचा अनुभव अधिक सुसह्य व सुखद होईल। देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकांवरील लोकार्पण सोहळ्यामध्ये भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव, ब्रिगेडियर आर.के. सैनी, भाजप जिल्हा नेते व देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे, भाजप जिल्हा सरचिटणीस शरद कासार, सिम्बॉयसिस विद्यापीठ संचालक सी.आर. पाटील, माजी नगरसेवक बाबूराव मोजाळ, शंकर एज्युकेशन सोसायटी संचालित डॉक्टर गुजर सुभाष, शाळेचे सचिव रतन चावला, भाजप पर्यावरण आघाडीचे तानाजी भोर, प्रताप गायकवाड, सुनील गायधणी, प्रसाद आडके, जीवन गायकवाड, निलेश बंगाली, प्रकाश कर्डिले, भाजप शहर उपाध्यक्षा सुरेखा कुलथे, देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक प्रबंधक आर.के. कुठार यांच्यासह पुरस्कार विजेते, स्वातंत्र्य सैनिक, राज्य प्रशासनाचे अधिकारी, बँक व डाकघराचे अधिकारी, शालेय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, क्षेत्रीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती, मंडळ उपभोक्ता सल्लागार समिती, स्थानक सल्लागार समिती यांचे सदस्य उपस्थित होते। अमृत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत देवळाली कॅम्प येथे शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धा देखील घेण्यात आल्या। या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला। त्यानंतर देशभक्तीवर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले। सचिन ठाकरे यांनी सभेला मार्गदर्शन केले, महेंद्र चौथमल यांनी सूत्रसंचालन केले व जयश्री बोडके यांनी आभार मानले। स्टेशनों का नवनिर्माण आजादी के बाद पहली बार किसी सरकार ने, पहली बार किसी प्रधानमंत्री जी ने छोटे स्टेशन, मझोले स्टेशन उन पे ध्यान दिया है। तो वे हमारे देश के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी। साथियों, जोरदार एक बार ताली बजा के माननीय प्रधानमंत्री जी का इतने बड़े काम के लिए 1062 स्टेशनों की नींव रखी थी। और आप सब जानते हैं मोदी जी का काम करने का तरीका कैसा है। एकदम नींव भी मोदी जी ही रखते हैं और इनॉग्रेशन भी मोदी जी ही करते हैं। तो इस बड़े कार्यक्रम में आज 103 स्टेशन का एक साथ इनॉग्रेशन देश भर में प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी कर रहे हैं। और इसके बाद में 100 स्टेशन, उसका अगला बैच भी 8 महीने में तैयार हो जाएगा। आप देख ही रहे, पास में जैसलमेर और देश भर में जुड़े हुए सब जगह स्टेशन पे जबरदस्त तेजी से के साथ काम चल रहा है, नव निर्माण हो जाएगा। मैं माननीय प्रधानमंत्री जी को इस प्रेरणादायी नेतृत्व के लिए नमन करता हूँ। और जिस दृढ़ शक्ति के साथ आपने देश के दुश्मनों को सबक सिखाया है, उसी राजनीतिक इच्छा शक्ति के साथ जन जन के जीवन में एक बड़ा परिवर्तन आप लेके आए। ते 7-7 दिवसाच्या कोर्सेस करता येतात, त्यांना यायला आणि जायला नाशिक रोडचं स्टेशन
त्यांच्या नातेवाईकांना किंवा पोस्टल ऑफिसरला हे फार त्रासदायक असतं. आणि आपण जर आज बघितलं तर नाशिक रोडच्या रेल्वे स्टेशनवरची जी गर्दी आहे, जितक्या गाड्या तिथं थांबतात तिथं सुविधांचा अभाव आहे. ते एका मध्यवर्ती ठिकाणी शहराच्या बसलेलं स्टेशन आहे. आणि म्हणून अनेक संघटनांनी इथून मागे सुद्धा मागणी केलेली आहे. रतनजी चावला इथं बसलेले आहेत, त्यांनी सुद्धा वेळोवेळी इथं लढा दिलेला आहे. मी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विनंती करेन तर ही गोष्ट थोडी गांभीर्याने घ्यावं आणि जे काही गाड्या तिकडे जास्त प्रमाणात थांबतात त्यांना पण सुकर होईल. आणि ह्या स्टेशनला आदरणीय रेल्वे मंत्रालयाकडून मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा जर एवढा करोडो रुपयाचा आपण जो खर्च केलेला आहे त्याचा सुद्धा सदुपयोग होईल. या दृष्टीने काही गाड्या इकडं डायव्हर्ट करावं आणि शहरामध्ये असलेलं, शहराच्या लगत असलेलं अवघ्या 5 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या देवळाली स्टेशनचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा ही मी या निमित्ताने आजच्या कळकळीची विनंती करतो. दुसरं, या स्टेशनला एक ऐतिहासिक छोटस प्लॅटफॉर्मची लांबी वाढवलेली आहे, वेटिंग रूम सुसज्ज केला आहे, दिव्यांगांसाठी चांगली व्यवस्था केलेली आहे, साफसफाईचे विशेष प्रयत्न केलेले आहेत, पाण्याची पिण्याची सोय केलेली आहे आणि सर्वात महत्वाचं ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. एक लिफ्ट या बाजूला आणि एक लिफ्ट त्या बाजूला चढायला उतरायला, असं सुसज्ज स्टेशन ज्याला किमान 300 गाड्यांची पार्किंग आहे, पार्किंगची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. या सर्व बाबींचा विचार करता मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी, या देशाचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव साहेब, या रेल मंत्रालयाचे सर्व लोक, या सगळ्या लोकांचे देवळाली वासियांच्या वतीनं मनपूर्वक इथं आभार मानतो व आमच्या करता ही गौरवाची बाब आहे. या स्टेशनची निगा राखणं सुद्धा आपल्या प्रत्येक नागरिकाचं काम असेल. ही बाब लक्षात घेऊन मी थांबतो. जय. आज प्रधानमंत्री जी के अमृत भारत स्टेशन योजना के तहत भारत के कुल 103 स्टेशनों का पुनर्विकास किया गया, जिसमें देवलाली स्टेशन भी शामिल है। देवलाली स्टेशन पर पुनर्विकास में यहाँ मेन सपोर्टिंग एरिया है, उसका डेवलपमेंट, मेन एग्जिट एंट्री गेट का विकास, हाई मास्ट टावर लाइट्स, सोलर सिस्टम 92 किलोवाट के सोलर सिस्टम लगाए गए हैं, जो कि पूरे स्टेशन पर ऊर्जा का उत्पादन कर स्टेशन को वितरण करते हैं। हमारे दिव्यांगजनों के लिए विशेष पार्किंग की सुविधा, मेन एंट्रेंस गेट पर काउंटर, यहाँ पर वो तुरंत टिकट लेके और प्लेटफार्म पे एंट्री कर सकते हैं। जो स्टेशन पे प्लेटफार्म है उनमें जगह जगह पे टैक्टाइल्स उनके लिए जो है लगाए गए हैं मार्गदर्शन के लिए, टॉयलेट्स, वाटर स्टैंड्स और जो कवर्ड और प्लेटफार्म में लोगों को शेल्टर मिले पूरा। एबी न्यूज करिता प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर, देवळाली कॅम्प.